हां, नमस्कार ताई. नमस्कार. आज आपण फुलंब्री तालुक्यामध्ये वळण पिंपळगाव आणि वळण पिंपळगाव हे पिंपळगाव देवच्या बाजूला आहे आणि फुलंब्री जवळ आहे. आज आपण शून्य मशागत तंत्रज्ञान गेल्या वर्षीचं पीक संपवून त्या मातोश्री आता कापताय आणि कापणी चालू आहे. नमस्कार ताई. नमस्कार. तुमचं नाव सांगा. सभाबाई भगवान शिरसाट. शिरसाट. आता आज काय करता? आज हे तोडणी करते ना. तोडणी म्हणजे कापणी. हा. आणि कापणी कशी केली मला दाखवा जरा. ही कापणी हे कुठून कापलं कापूस? हे असं केलं नाही, असं. हे कापलाय कापूस, सगळा कापूस कापून घेतलाय हा. आणि सगळा कापूस कापल्यानंतर आता ह्या ढिगाऱ्या लावलेल्या आहे आणि हे रान कापणी चालू आहे. आज आपण बेड बघतोय. आता गेल्या वर्षीचा हा बेड थोडा बसला, याला उभारी करून घेणार आहे थोडीशी आणि थोडीशी उभारी करून बेड कायम करण्याचं काम इथं फुलंब्री तालुक्यात चालू आहे. आता त्या कापसाचे उत्पादन खर्च जरा अर्थशास्त्र ऐकून जाणून घेऊ. जरा कापूस उत्पादन सांगा आम्हाला. कापूस चांगला झाला आम्हाला, याच्यामध्ये खर्च कमी झाला. खर्च कमी झाला, कापूस चांगला आला. पुढे निंदाचं काम नाही पडत. निंदाचं एकली काम काम करते वावरामध्ये. एकट्या काम करता, काय मजूर नाही, काही नाही, नाही, काहीच नाही. काहीच. आणि कापूस चांगला आला. आता हे शून्य मशागत तंत्रज्ञानामुळे मागील वर्षी तुम्ही जरा जमीन भेगाळत होती म्हणे हा, हा. आणि जरा चोपन जमीन आहे. हा, पाणी थांबतंय का? हा, थांबतं खालच्या कोपऱ्याला थोडं. खालच्या कोपऱ्याला थांबत, आता थांबत नाही. नाही, नाही. आता पाणी जास्तीत झालं निघून जातं आणि कमीच झालं थांबतंय. हा. म्हणजे एकंदरीत तुम्हाला एकरी किती कापूस आला? 12 क्विंटल. 12 क्विंटल कापूस आला. आणि खर्च एकंदरीत एकरला किती आला? थोडा आला, कमी आला. म्हणजे औषधाचा, हा. म्हणजे तणनाशकाचा आला असेल. आणि बाकी तुम्ही आता एकदम आनंदी झाल्या. नानाजी कृषी संजीवनी प्रकल्प, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत हे तंत्रज्ञान चालू आहे. आणि या फुलंब्रीमध्ये आमच्या उपविभागीय कृषी अधिकारी जाधव मॅडम, आमचे गुरुवर्य डॉक्टर तुकारामजी मोठे सर, कृषी सहसंचालक औरंगाबाद, ही सुद्धा इथं आवर्जून फुलंब्रीमध्ये येतात. त्याचप्रमाणे डॉक्टर झाडे सर, डॉक्टर पवार सर, आमचे शास्त्रज्ञ NRPचे आणि KVKचे, हे सुद्धा फुलंब्रीमध्ये वारंवार शून्य मशागत तंत्रज्ञानाला भेट देतात. आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत हे शून्य मशागत काम चालू आहे. आणि तुम्ही आता किती रान झालं आहे तुमचं शून्य मशागतमध्ये? 1.5 एकर. 1.5 एकरमध्ये काम चालू आहे. आणि 1.5 एकरचं काम तुम्ही चालू आहे. आता किती दिवसात हे कापणी होईल? एका दिवसात होईल. आता झालं, मग कापणी झाली की याला उभारी करणार. आणि आता खरीपामध्ये काय पीक करणार? आता मक्का घेणार. मक्का घेणार. जोडवळीना मक्का कशी लावणार? अशी जोडवळीने लावणार. जोडवळ झिकझॅक पद्धतीने लावणार का? आणि याला उभारी करून घेणार. आता म्हणजे आमची जमीन तयार झाली का? हा, असा काय अर्थ झाला मग तो? हा. काय अर्थ झाला? जमीन तयार झाली. जमीन तयार झाली म्हणजे कापूस. आता कापूस जरा कापणी करून दाखवा आम्हाला. बरं. कापूस जरा किती इंचावर खोड ठेवतात ते कापून दाखवा. आणि इकून साऱ्या धरलेल्या आहे त्यांनी आणि इकून कापणी चालू आहे. आता या मातोश्री कापूस कापणी करताय बघा. वाह, म्हणजे एका फटक्यात ते कापून आणि 1-1.5 इंचावरच त्यांनी कापणी सुरू झाली आणि करता येते. आणि बेडवर उभा आहे मातोश्री आणि कापणी चालू आहे. आणि हळूहळू एकट्याच महिला काम हे करताय. खूप आनंद झाला. आणि हे काम चालू आहे आज. आणि साधारण 1.5 एकरचा प्लॉट गेल्या वर्षीचा भेड पाडून झालेला होता. आणि आता ही कापणी होऊन म्हणजे पिकामध्ये फेरबदल कसे होता, म्हणजे जमिनीमध्ये खालच्या भागात जाणारी कापूसाची मुळं आहे आणि वरच्या भागात राहणारी मकाची मुळं आहे. मग ते बरोबर आता पिकाची फेरपालट, म्हणजे पहिला खरीपात कापूस घेतला, या वर्षाच्या खरीपामध्ये ते आता हे मका पीक घेणार आहे. आणि आपण म्हणतो जिरायतला SRT, जिरायतला सुद्धा कोरडवाला सुद्धा SRT चालते. इथं ठिबक नाही आहे, काही नाही आहे, तरी एवढा कापूस वाढला. म्हणजे कोरडोला सुद्धा SRT म्हणजे शून्य मशागत तंत्रज्ञान हे चालतं. हे सिद्ध करून देतोय तुम्हाला इथं मी गुलाबराव खंडागळे. आणि अतिशय सुंदर काम चालू आहे. धन्यवाद. नमस्कार.